मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर हिने आजवर साकारलेल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत। शेवटची ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये झळकली होती। या मालिकेतील कला आणि अद्वैत यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती आणि मालिका टीआरपीच्या शर्यतीतही आघाडीवर होती। मात्र ही मालिका यशाच्या शिखरावर असतानाच ईशाने अचानक ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता। आता एका मुलाखतीत ईशाने ही मालिका अर्धवट का सोडली यामागचं खरं कारण सांगितलं आहे। अभिनेत्री ईशा केसकर म्हणाली, आपण कितीही काम केलं तरी आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करू शकत नाही। माझ्यासाठी रोज 14 ते 16 तास शूटिंग करणं, त्यासोबतच सेटवरील वातावरण हे सगळं माझ्यासाठी खूपच कठीण होत चाललं होतं। मोठ्या कलाकारांनीही मला सांगितलं होतं की मालिकांचं माध्यम आकर्षक आणि चांगलं मानधन देणारं असलं तरी त्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो। मला स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं वाटू लागलं। माझ्यासाठी ती मालिका खूप महत्त्वाची होती, पण चॅनल प्रोडक्शन आणि माझ्यामध्ये योग्य तो तोडगा निघू शकला नाही। त्या सगळ्या तणावामुळे मी खूपच थकले होते। त्याच काळात माझ्या डोळ्यांनाही गंभीर इन्फेक्शन झालं होतं। डॉक्टरांनी मला दररोज किमान 10 तास झोप घेण्याचा सल्ला दिला होता। मी जवळपास 12 दिवस आजारी होते आणि मला सलाईनही लावावं लागलं होतं। त्याच काळात इकडे मालिकेत सण उत्सव आणि इतर कार्यक्रमही सुरू होते। पहिलं वर्ष मी आनंदाने काम केलं, पण दुसरं वर्ष माझ्यासाठी खूपच कठीण आणि अवघड गेलं। माझ्यामुळे या मालिकेच्या निर्मात्यांचं किंवा कुणाचंही नुकसान होऊ नये म्हणून मी मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असा खुलासा लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सोडण्याबाबत अभिनेत्री ईशा केसकरने केला आहे। अभिनेत्री ईशा केसकरने ही मालिका सोडल्यानंतर लगेचच ही मालिका बंद झाली। तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेनंतर ईशा केसकरला पुन्हा एकदा एका नव्या मालिकेत पाहायला तुम्हाला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।